एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण अशा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा तिचं काही आतंकी हे आहे रोल. म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. त्या मुलीच्या नावाने NBW निघालेलं आहे का? नॉन बेलेबल वॉरंट. एक सेकंड, माझा लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? काय आहे की कोणाच्यावर आरोप जेव्हा करण्यात येतं, जोपर्यंत कोर्ट त्यांना सिद्ध नाही करतं, म्हणजे एक नियमच आहे, यू आर ट्रीटेड इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. हे नियम आहे, हे कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी हे नाही होतो की क्रिमिनल नाही होतो. अशा प्रकारचे आरोप होतात आणि माझा विश्वास आहे की जे प्रकरणामध्ये नाशिक पोलीस बघत आहे ते नियमाप्रमाणे आपलं काम करत असेल. माझी अपेक्षा हेच आहे. दुसरा म्हणजे की ती मुलीला किंवा कोणाच्यावरही जेव्हा आरोप होतो तर तिला एक अधिकार असतं की ती कोर्टामध्ये जाऊन बेलची मागणी करू शकते. ते लीगल प्रोव्हिजन आहे. मग बेल कशासाठी आहे की सेशन्स कोर्टमध्ये रिजेक्ट झाली, तर सेशन्स कोर्ट रिजेक्ट झाली याचा अर्थ हे होत नाही आहे की आता ती क्रिमिनल झालेली आहे करके. तिच्याकडे अजून 2 पर्याय असतात, एक हायकोर्टामध्ये अपील करण्याचा, सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्याचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये आपण बघत राहिलेलं आहे की मीडिया ट्रायलमुळे हे खूप दुर्दैवी गोष्ट आहे की मीडिया ट्रायलमध्ये अनेक लोकांना अशा प्रकारचे केसेस त्यांच्यावर लादण्यात येत आहे आणि आरोप झाल्यानंतर मीडियाचा जसा प्रकारे रोल आहे की तुम्हाला इम्तियाज जलील भेटत नाही आहे, तर माझ्या घरची शूटिंग, माझ्या गाड्यांची शूटिंग, इम्तियाज जलील कुठे होतं, हे न करता तुमचा विश्वास असेल न्याय प्रणालीवर तर तुम्ही त्यांना विचारा. माझा विश्वास आहे न्याय प्रणालीवर. नाशिकची पोलीस आपल्या रीतीने ते काम करणार आहे. कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मग कोणीही उलटसुलट उठणार आणि हे असं आहे, हे आतंकी आहे, हे असं आहे, तसं आहे करके, हे जे आरोप करणारे जे लोक आहे, तुम्हालाही माहीत आहे की त्यांची चीड कशामुळे आहे. त्यांना असं वाटतं की बाबा अब ऊंट आया पहाड के नीचे. तो जितकं माझ्या विरोधात भ्रष्टाचारचे आरोप करण्यात आले होते, इतकी चीड त्यावेळी का नाही आली होती? त्यावेळी असं जसं तुम्ही मागणी करत आहे ना की मी पोलीस कमिशनरांना जाऊन भेटणार, मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार. जेव्हा मी आरोप केलं होतं ना, तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला जायला पाहिजे होतं आणि हे मागणी करायला पाहिजे होतं की मी स्वच्छ प्रतिमेचा आहे, माझ्यावर या माणसाने आरोप केलेले आहे, तुम्ही एक उच्चस्तरीय इन्क्वायरी लावा, CBIच्या मार्फत लावा. ते केलं नाही. आणि आता तुम्हाला दिसलं की भाई एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरामध्ये सापडली तर थेट संबंध इम्तियाज जलीलचा आहे. मग पोलीस काय करत आहे? पोलिसांना समय द्या ना. आणि आम्हाला पोलिसांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मला विचारतील ना. आता दुर्दैवाने अब ये हो गया है कि किसी के ऊपर आरोप हो गया तो इस देश का मीडिया तय करेगा, आप लोग तय करेंगे. सुनिए मेरी बात, आप मेरी बात सुनिए. मैंने आपकी सबकी पत्रकारिता मैंने भी देखा है, मैं भी पत्रकार रहा हूँ. तो आप मुझे ये बताने की कोशिश मत करिएगा कि मीडिया ट्रायल इस केस के अंदर भी कैसा चल रहा है करके. उसमें मीडिया के अंदर ये हो गया है कि आरोप हो गया है तो बस फांसी के ऊपर लटका डालो करके. उसमें आप अगर समझ लीजिएगा, पुलिस को मुझसे कुछ पूछना है तो पुलिस पूछेगी, लेकिन आपको मुझसे कुछ नहीं मिल रहा है तो आलतू फालतू लोगों के पास जाके है तो आप माइक घुसड़ रहे हैं उनके मुंह में और कह रहे हैं की साहेब ये ऐसा ऐसा इसने बोला है, उसने बोला है. पत्रकार परिषद घेतली आणि त्यात तुमच्यावर आरोप केले. कोण आहे ते? ते कोण आहे? या शहराचा त्यांनी तुमच्यावर आरोप केले. ते नेते आहेत.
तुम्ही पण नेते आहेत आणि नाही, नाही, यांचं नाही. काम आहे साहेब मग विचारायचं. नाही विशाल साहेब जरा ऐका, काही नाही, जरा ऐका. या गोष्टीला ते काय इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे. आमचा तो प्रश्नच हा? नाही आहे. एका तुम्ही नेत्याला माझ्याकडे येण्याच्या ऐवजी तुम्ही पोलीस मला काय यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. ते गुन्हा दाखल झालेला आहे ठीक आहे. आणि पोलिसांनी ठीक आहे ना, मग तपास काय करून- करायचं? ऐका प्रश्न असा आहे हे बघा की तुमच्या इम्तियाज एका- जलील यांचे नगरसेवक म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष ठीक आहे. आहात म्हणून तुमचे नगरसेवक मतीन यांचा तपास करून नोटीस देऊन गुन्हा चौकशी दाखल करून त्याच्यावर गुन्हा झालाय, दाखल केलेला आहे मग काय करायचं आणि काय? त्या प्रकारात तुमचं काय म्हणणं आहे? पोलिसांचा असं संशय आहे की त्यांचा तुमच्याशी तुमच्या ते नगरसेवकाशी बघा, संबंध आहे. जे प्रश्न पोलिसांना मला विचारायचे आहे ते मला विचारतील ना. ते एका पालकमंत्र्याच्या मार्फत मी विचारणार आहे का? किंवा पालकमंत्री याच्या पोलिसांची वर्दी घालून बसलेले आहेत तिथे की ते सगळं निर्णय घेणार आहे? म्हणजे पोलिसही आम्ही अदालत भी आम्ही निर्णयही आम्ही देणार आहे करके पालकमंत्री राजनीती करत असेल तर मला काय देणं घेणं? प्रश्न असा आहे मला की मला 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 हे आहे. झालेला आहे. ठीक तो आहे, गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे का? नाही मी काय कशाला मग मी बोललो तुमचं काय काय? म्हणणं आहे? मूळ आरोप असा आहे मॅम सोबत असा हा. संबंध सोडला जातोय की तुमचा एक नगरसेवक ज्या महिलेवर आरोप आहे त्या महिलेला आपल्या शहरात आणतो, तिला स्वतःच्या खरेदी केलेल्या घरात लपवून ठेवतो आणि अशा पद्धतीने एका आरोपीला लपवण्याचा त्याच्यावर गुन्हा आहे आणि तो तुमच्या पक्षाचा नगरसेवक आहे आणि म्हणून एमआयएमचा संबंध आहे. मी आपले- आणि म्हणून तुमच्यावर मी आरोप आपले- होतोय असं आम्हाला कळालं. मी आपल्या ज्येष्ठ पत्रकारांना एक प्रश्न विचारतो. खूप दिवसापासून हे सुरू आहे हे प्रकरण. त्या मुलीच्या नावाने NBW निघालेला आहे का? नॉन बेलेबल वॉरंट. एक सेकंड मतलब लुकआउट नोटीस निघालेली आहे का त्याच्या नावाने? आतापर्यंत काय आहे? फक्त आरोप आहे ना? फक्त आरोप आहे का नाही आहे? म्हणजे इतकं गंभीर असलं असतं की तिने काही मर्डर केली असती, तिला काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍक्ट होतं, त्याचा काही संबंध होतो, तर पोलिसांनी स्वतः NBW रिलीज केलं असतं. पोलिसांनी स्वतः एक लुकआउट नोटीस जारी केलं असतं. एक FIR मध्ये तिचं नाव आलेलं आहे आणि त्या FIR मध्ये कम्युनल हेट्रेड, हर्टिंग रिलिजियस सेंटिमेंट्स हे आरोप तिच्यावर आहे. पण असा प्रकारे एक चित्र प्रस्तुत करण्यात येत आहे की मानो जसं तिने काही खूप मोठी डकैती केलेली आहे, खूप साऱ्या लोकांची हत्या केलेली आहे किंवा तिचं काही आतंकी हे आहे रोल. आपण कमीत कमी FIR वाचून मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देणार. तुम्ही फार मग- तुम्ही स्पष्टपणे आणि तुम्ही नगरसेवकावर उत्तम बोलतच पद्धतीने नाहीये, सर. प्रश्नाचं उत्तर देतात म्हणून स्पष्टपणे उत्तर मी द्या. स्पष्टपणे साधा बोलतो. प्रश्न आहे तुम्ही वन लाईन नगरसेवक ऐका ना, बोलताय. वन लाईन प्रश्न नाही असा आहे, नगरसेवकावर FIR झालं असेल. वन लाईन प्रश्न आहे तुमच्यावर हे जे आरोप होत आहेत हे आरोप हे पॉलिटिकल आहेत की नॉन पॉलिटिकल आहेत का? मला माहित या नाही. खरंच या गोष्टीमध्ये तुमचा सहभाग आहे की नाही काय या सगळ्या आणि गोष्टीचा जर राजकीय साधा आरोप प्रश्न असेल तर आहे राजकीय उत्तर आणि मला- हे उत्तर तुम्ही सरळ द्याल अशी अपेक्षा कारण तुम्ही सरळ उत्तर देणारे राजकारणी आहात. मला- आणि जुने जर्नलिस्ट आहात तुम्ही, आठवण मला- करून दिली म्हणजे आम्हाला उगाच तुम्हाला. नाही, बोल- पोलीस कमिशनर विचारतील, नाशिक पोलीस विचारतील, मी त्यांना सहकार्य करेल. मी बोलेल त्यांना जे प्रश्न विचारायचे आहे. असं आहे की तुम्हीच एकमेव नेते आहात की ज्यांनी त्यांची बाजू घेतली होती आरोपी. आजही घेतो मी. हा तर आजही त्या बाजूशी तुम्ही कायम आहात का? मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर बोललो हा. की जेव्हा ती मुलींनी सगळं परिस्थिती सांगितली की काय झालेलं आहे आणि जेव्हा FIR आम्ही वाचलं त्या FIR मध्ये तिचा रोल काय आहे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा FIR मध्ये तर काही नाही आहे. मग नाही आणि तर जेव्हा मुलींनी मला सांगितलं, मी तिला स्पष्टपणे हे सांगितलं होतं, तुझ्याकडे काही चूक झाली असेल तर मी तुझ्या सोबत उभे राहणार नाही. आणि तू जो म्हणत आहे की फक्त असं झालेला आहे, मग इतकं झालेलं असेल तर मी तुला ओपनली सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार आहे. कारण आम्हालाही माहित आहे की इन दी एंड ज्युडिशियरी जे आहे, न्याय प्रणाली जे आहे ते आपलं जजमेंट देतील आणि आम्हाला विश्वास आहे की तिला जस्टिस मिळतील. म्हणून तुम्ही पण लपून तुमच्या ठेवलं. नगरसेवकांनी केलेली मदत लपून ही ठेवलं. याच भावनेतून होती नाही का? ते मला माहित नाही ना, मी आता सांगितलं ना. आता अंग्रेजीमध्ये सांगतो की आय डोंट नो एनिथिंग. आई विल चेक विद द पुलिस. आई विल चेक विद द पुलिस कमिश्नर. हिंदी में बोलता हूँ कि मैं है तो पुलिस कमिश्नर से पुलिस से बात करूंगा. मैं है तो हमारे लोगों को जिसके ऊपर FIR रजिस्टर हुई है करके मुझे बताया गया है, मैं अभी बंबई से आ रहा हूँ, तो मैं है तो पूरा पता करके तो है जर तो उसके दोषी ऊपर. असेल तर त्यावर कारवाई व्हावी तुमच्या नगरसेवकावर पण. नहीं देखिए, एक चीज ये है कि आप यही तो आपका एटीट्यूड यही है जिसकी शिकायत मुझे है.
हाँ? और आप कह रहे हैं कि नहीं, आप ये ऐसा जवाब हमको दे नहीं सकते हैं। नाही, नाही, मुझे ये बताइए, आपको ये आपला समझ में आता है? नगरसेवक जर दोषी असेल तर नहीं, त्यावर नहीं, कारवाई नहीं, व्हावी. नहीं, नहीं, नहीं। अगर वो मुझसे, लपवण्यामध्ये आपला दोषी असेल अगर वो मुझसे मदद मांगती, हाँ? हाँ. तो शायद मैं भी उसकी मदद करता, क्योंकि शी इज जस्ट एन एक्यूज्ड. हाँ. आरोपी आणि ऑफेंडर, जे क्रिमिनल आहे त्यांच्यामध्ये फरक असतं. आरोप मी तुमच्यावरही लावू तुम्ही जे शकतो. करायचंय तुमच्या मी नगरसेवकांनी मी केलंय. मी तुमच्यावरही आरोप करू शकतो. ते आरोप जोपर्यंत नाही, सिद्ध आता होत नाही. तुम्ही जे करायचं ते तुमच्या आता नगरसेवकांनी काय केलंय. आहे की इफ्स अँड बट्स मध्ये आपण उत्तर देऊ नका. मी उत्तर देणार नाही आहे. आता मला जे बोलायचं आहे, आता पोलीस जे मला प्रश्न विचारतील, मी नक्की 100% पोलिसांना कॉपरेट करेल.